शिवसेनेसमोर गृहमंत्री पदाच्या बदल्यात 3 वजनदार खात्यांचा पर्याय महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी एकाबाबत शिवसेनेचा विचार सुरू असल्याची माहिती। शिवसेनेत मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे कठोर निकष लावणार असल्याची सूत्रांची माहिती। तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या बैठकीआधी राष्ट्रवादीची बैठक। पुण्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये पुन्हा पेच, अजित पवारांना पालकमंत्री करण्याची कार्यकर्त्यांची मागणी, तर पक्षाचा निर्णय मान्य असेल, चंद्रकांत पाटील यांची सावध प्रतिक्रिया। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकरांना राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ। उद्यापासून 3 दिवस विशेष अधिवेशन। एकनाथ शिंदेंशिवाय शपथ घेण्याची तयारी भाजपने केली होती, संजय राऊतांचा दावा, तर राऊतांच्या बोलण्याला अर्थ नाही, शिवसेनेचा पलटवार। महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर भाजपने सुडाचं राजकारण थांबवावं, राऊतांचं आवाहन, तर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर फडणवीसांची ही राजकीय सामंजस्याची भूमिका। शपथविधीच्या निमंत्रणावरून राजकारण, शपथविधीसाठी निरोप नव्हता, नाहीतर गेलो असतो, पटोलेंचा दावा, तर शपथविधी बंदिस्त खोलीत नव्हता, चंद्रकांत पाटील यांचा टोला। 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा, अन्यथा मराठे सरकारला घेरणार, मनोज जरांगेंचं राज्य सरकारला नवं अल्टिमेटम। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन, वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राज्यसभेत अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखाली नोटांची बंडलं सापडली, भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप। आठवड्याचा अहवाल पालकांना पाठवण्यावरून मुंबई आयआयटीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी, स्वातंत्र्याचं उल्लंघन आणि दबाव वाढवण्याचा प्रकार, विद्यार्थ्यांचं मत। अल्लू अर्जुनच्या पुष्पाने आतापर्यंतच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सगळे रेकॉर्ड्स मोडले, पहिल्या दिवशी देशभरात तब्बल 175 कोटींची कमाई। ऐन हिवाळ्यामध्ये राज्यात अवकाळी पाऊस, अहिल्यानगर, संभाजीनगर, सिंधुदुर्गात हजेरी, तूर हरभऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता, तर आंबा, काजू, द्राक्ष उत्पादकही चिंतेत। ॲडलेड कसोटीत भारताला 180 वर रोखल्यावर कांगारूंची आश्वासक सुरुवात, दिवसाअखेर एक बाद 86 धावा, स्टार्कच्या 6 विकेट्सनी भारतीय फलंदाजीला सुरुंग। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल